पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. 1930च्या दशकातला तो काळ होता. एक तरुण चित्रपटांच्या दुनियेत काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत दाखल झाला. हिमांशू राय यांच्याशी त्याची भेट झाली आणि त्यावेळी एका जर्मन दिग्दर्शकाने त्यांची स्क्रीन टेस्ट घेतली. ती झाल्यावर त्या जर्मन माणसाने त्याला परत जाण्याचा सल्ला दिला. पण हिमांशू राय यांनी त्याला लॅबमध्ये फिल्म धुणे, प्रिंट करणे आणि एडिटिंगच्या कामासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही काळातच हिमांशू राय यांच्या चित्रपटात काम करणारा अभिनेता अचानक तो चित्रपट सोडून गेला. राय यांनी लॅबमध्ये काम करणाऱ्या त्या मुलाला अभिनय करण्याची गळ घातली, पण आपल्या आईबाबांना ते आवडणार नाही म्हणून त्याने नकार दिला. हिमांशू राय त्याला म्हणाले, हा एकच चित्रपट कर आणि मग परत अभिनय करू नकोस. तो मुलगा तयार झाला. 1936 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव होतं जीवन नैया आणि ज्या मुलाने या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं होतं ते होते भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार अशोक कुमार. 13 ऑक्टोबर 1911 रोजी बिहारमधील भागलपूर येथे अशोक कुमार यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव कुमुदलाल गांगुली असं होतं, तर बरीच लोक त्यांना प्रेमाने दादा मुनी सुद्धा म्हणत असत. जीवन नैयानंतर अशोक कुमार यांनी अछूत कन्या, किस्मत, महल, हावरा ब्रिज, कानून, बंदिनी, ज्वेल थिफ, आशीर्वाद, पाकीजा, छोटी सी बात, खूबसूरत अशा अनेक चित्रपटात अजरामर भूमिका साकारल्या. शेवटचा मालुसरा हा खेळ सावल यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. हिंदी आणि मराठी बरोबर बंगाली, तेलुगू, तमिळ सिनेमामध्ये सुद्धा अशोक कुमार यांनी अभिनय केलेला होता. आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 250 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला. 80 आणि 90च्या दशकात त्यांनी बहादूर शाह जफर, भीम भवानी यांसारख्या सिरियलमध्ये सुद्धा काम केलं होतं. तर हम लोग, भूतनाथ अशा सिरियल्समध्ये सूत्रधाराची भूमिका पार पाडली. फक्त अभिनयापुरतंच मर्यादित न राहता सुरुवातीच्या काळात अशोक कुमार यांनी पार्श्वगायनाचं काम सुद्धा केलं. मैं बन की चिडिया, कोई हमदम ना रहे, धीरे धीरे आरे बादल अशी गाणी त्यांनी गायली. अशोक कुमार यांच्यावर चित्रित झालेली आएगा आने वाला, बाबू समझा इशारे, पूछो ना कैसे मैंने, आई ए मेहरबान, दो बेचारे बिन सहारे, पिया बावरी अशी गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनात राज्य करत आहेत. आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीत देवानंद, राज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, देविका राणी, मीना कुमारी, नलिनी जयवंत अशा अनेक नामवंत कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. महल चित्रपटातील हरिशंकर, कानून चित्रपटातील जज बद्री प्रसाद, आशीर्वादमधील जोगी प्रसाद, ज्वेल थिफमधील अर्जुन सिंग अशा त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका आजही त्यांच्या चाहत्यांच्या आठवणीत आहेत. 1943 साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या किस्मत या चित्रपटाने त्या काळात 1 करोड रुपयांची कमाई केली होती. अशोक कुमार यांच्या कुटुंबात फक्त ते एकटेच चित्रपटसृष्टीत काम करणारे नव्हते. त्यांचे दोन्ही लहान भाऊ अनूप कुमार आणि किशोर कुमार यांनी सुद्धा बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं केली. किशोर कुमार यांची काही वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाही. चलती का नाम गाडी, चलती का नाम जिंदगी, बंदी अशा काही चित्रपटात या तिन्ही भावांनी एकत्र काम केलंय आणि ते चित्रपटात सुद्धा फार लोकप्रिय ठरले. अशोक कुमार यांच्या कन्या प्रीती गांगुली यांनी सुद्धा 70-80च्या दशकात अनेक चित्रपटात काम केलेलं आहे. 1972 साली प्रदर्शित झालेल्या विक्टोरिया नंबर 203 या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी अशोक कुमार आणि प्राण या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांना स्वतःचे डायलॉग स्वतः तयार करण्याची मुभा दिलेली होती. हे दोन्ही दिग्गज कलाकार इतके मुरलेले होते की काही डायलॉग त्यांनी अगदी चित्रीकरणाच्या वेळेला ऑन द स्पॉट तयार केलेले होते. अशोक कुमार यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की या चित्रपटातील अनेक विनोदी डायलॉग त्यांनी आणि प्राण यांनी तयार केलेले आहेत, ज्यात प्राण यांचा मोठा वाटा आहे. या गोष्टीमुळे चित्रपटातील या दोघांची राजा आणि राणा ही जोडी खूप लोकप्रिय ठरली.
अशोक कुमार अभिनय आणि गाण्याबरोबर उत्तम चित्रकार सुद्धा होते. एवढंच नाही तर होमिओपॅथी चिकित्सक सुद्धा होते. अशोक कुमार यांनी आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. 6 दशकात चित्रपटांचा काळ बदलत गेला, पण त्यांचा अभिनय मात्र कायम राहिला. 1962 साली राखी चित्रपटासाठी तर 1969 साली आशीर्वाद चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, 1996 साली फिल्मफेअरच्या जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अशोक कुमार यांना 1962 साली पद्मश्री आणि 1999 साली पद्मभूषण या पुरस्कारांनी भारत सरकारने गौरवलं. 1988 साली त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10 डिसेंबर 2001 रोजी हे बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. पण जोपर्यंत या जगात चित्रपट आहेत तोपर्यंत अशोक कुमार हे नाव रसिकांच्या मनात राहील हे मात्र नक्की. अशोक कुमार यांची कुठली भूमिका आपल्या स्मरणात आहे, आपल्याला आवडते, हे आम्हाला जरूर कळवा. आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात. नमस्कार.